आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा वळवण्यात आलाय। लाडकी बहीण योजनेसाठी 335 कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती आहे। मात्र लाडकी बहीण योजनेचा आदिवासी विभागाच्या योजनांवर परिणाम होणार नाही असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलंय। आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही। अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी राखीव निधी ठेवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तर कुठलाही पैसा वळवला किंवा पळवला जाणार नाही असं आश्वासन सुद्धा फडणवीस यांनी दिलं। अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाहीये, तर जवळजवळ 2.25 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे। त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेन। तर आदिवासी विभागाचा निधी वळवल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। लाडकी बहीण योजना आली तेव्हाच सांगत होतो हे सर्व खोट आहे। बहिणींना 1,500 दिले, मात्र कार्यक्रम करायला 3 ते 4 कोटी खर्च केले अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। निधी वळवला जात नाही, विरोधकांकडून सरकारची बदनामी सुरू असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। कोणत्याही विभागाचा निधी दुसऱ्या विभागासाठी वळवण्यात येत नाही अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेली आहे। लाडक्या बहिणीची जी योजना त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बाल कल्याणकडे आहे। कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बाल कल्याण आणत आहे, कोणी आदिवासीकडे आणत नाही। त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातम्या जी व्हॉट्सअपवर फिरत आहेत। लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकांपुरतीच आहे असं विधान माजी मंत्री के.सी. पाडवी यांनी केलंय। योजना केवळ राजकारण पुरती आहे। या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे। सरकार आदिवासी विरोधी असल्याची टीका सुद्धा करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये 3, 4 आणि 5 जूनला मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठका पार पडणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झालं। अजित पवार यांच्या विरोधात मी फडणवीसांना तक्रारीचं पत्र देणार असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय। धनगर समाजाच्या योजनांमध्ये निधी मिळत नाही, अजित पवार हा निधी अडकवतायत असं म्हणत अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला कुणाचाही विरोध नाही असं वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून विरोध असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि या चर्चेसंदर्भात बोलताना ही बातमी पेरली जाते असंही मिटकरी यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे 8 दिवसांपासून इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात ध्यान साधनेसाठी गेलेत। 10 दिवसांच्या ध्यान साधनेच्या कोर्ससाठी ते इगतपुरीमध्ये गेल्याची सध्या माहिती मिळते। मंत्रिपद गेल्यापासून धनंजय मुंडे अस्वस्थ दिसतात। ठाकरे पितापुत्र दुटप्पी आहेत। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना काही फुटली नसती असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। तर स्विस बँकेत 27,000 कोटी रुपये कोणाचे हे सुद्धा एक दिवस बाहेर येईल असंही रामदास कदम यांनी म्हटलं। जिल्हा बँकेच्या बैठकीमध्ये सहकार मंत्र्यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याची एकनाथ खडसे यांना खुली ऑफर देण्यात आली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हा बँकेची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एकनाथ खडसे यांना ही ऑफर दिली। पिंपरी चिंचवडमध्येही हगवणे कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक करत पिस्तूल दाखवून धमकी दिल्याची तक्रार त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे। जेसीबीच्या व्यवहारामध्ये आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी आर कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याबद्दल अनिल कसपटे यांनी शासनाचे आभार मानले आहेत। कसपटे कुटुंबियांनी कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी फडणवीस यांच्याकडे केली आहे। प्रथमतः मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारचा आभार मानतो की त्यांनी आमच्या मागणीप्रमाणे राजेश कावेडिया सरांची नेमणूक केली आहे। त्याबद्दल मी राज्य सरकारचं मी आभारी आहे।
वैष्णवी आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलंय. रत्नागिरीतील पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये कदम यांनी हे आश्वासन दिलं. हगवणे ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या सर्व नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी देखील काल पत्रकार परिषद घेऊनच याबाबत माझी भूमिका मी स्पष्टपणे सांगितलेली आहे. गृहराज्यमंत्री म्हणून ह्या प्रकरणामध्ये कुठलीही दिरंगाई पोलीस विभागाकडून होणार नाही याची खात्री आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. जी काही कारवाई आहे ती कायदेशीर होईल. कोणालाही याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येकावरती नियमानुसार कायद्यानुसार कारवाई केली जाईल. शरद पवार राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी वकिलांबद्दल केलेल्या पोस्टबाबत आता स्पष्टीकरण दिलंय. मी केलेल्या पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचं मला कळलं. मात्र राजेंद्र हगवणे यांचे वकील आहेत. कांचीलात मारणं हा गुन्हा नाही हे वक्तव्य जर पटत असेल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे असंही त्यांनी म्हटलंय. पहिल्याच पावसात केएम रुग्णालयाची दुर्दशा झाल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयानं घेतली. सुमोटो याचिका घेत उच्च न्यायालयानं पालिकेला नोटीस बजावली आहे. पहिल्याच पावसात केएम रुग्णालयामध्ये पाणी साचल्यानं रुग्णांचे अतोनात हाल झालेले होते. मुंबईमध्ये नगरसेवक नाही तर 3 वर्ष प्रशासक राज आहे. त्यामुळे सगळ्या परिस्थितीला आयुक्तांना जबाबदार धरायला हवं. मुंबईमध्ये पूर्ण नाली सफाई झालीच नाही असं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांनी पावसाळ्यापूर्व नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आहे. शहरातील नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना या दरम्यान खोतकर यांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत. अमरावतीमध्ये 8 शाळांमधील मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांची खिचडी कोण खातं या प्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. रायगडमधील पेणमध्ये बनावट पनीरची विक्री होत असल्याचं उघडकीस आलं. हॉटेल आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत असल्यानं मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. अन्न आणि भेसळ विभागानं डेअरीवर कारवाई करत 15,000 रुपयांचा साठा जप्त केला.